कैलास लेणी म्हणजे महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ येथील एलोरा लेणीमध्ये प्रसिद्ध लेणी क्रमांक 16 हे जगातील सर्वात मोठ्या एकाच खडकातून कोरलेल्या हिंदू मंदिरांपैकी एक आहे. वेरूळ गाव छत्रपती संभाजीनगर पासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर आहे. एलोरा लेणीमध्ये एकूण 34 लेण्या आहेत. याच्यामध्ये 1 ते 12 बौद्ध लेण्या आहेत, 13 ते 29 हिंदू लेण्या आहेत आणि 30 ते 34 जैन लेण्या आहेत. विविध धर्माच्या या ठिकाणी लेण्या आहेत. कैलास लेणी ही लेणी क्रमांक 16 आहे. राष्ट्रकूट राजा कृष्ण पहिला 1757 इसवी सन पूर्व ते 783च्या काळात बांधले गेले आहे. हे मोनोलिथिक एकाच खडकातून खाली कोरून तयार केलेले मंदिर आहे. म्हणजे वरून खाली खडक कोरून मंदिराचा आकार दिला आहे. युनेस्को दर्जा प्राप्त आहे. एलोरा लेणींना युनेस्को जागतिक वारसा स्थळ मानले जाते. परिसर सुमारे 276 फूट लांब, 154 फूट रुंद आहे. मंदिराची उंची शिखरासह सुमारे 32.6 मीटर म्हणजे 107 फूट आहे. द्रविड शैलीतील वास्तुरचना आहे. मोठ्या प्रमाणावर शिल्पे, देवता, प्राणी, पौराणिक प्रसंग कोरलेले आहेत. सुरुवात राष्ट्रकूट राजा दंतीदुर्ग यांच्या काळात लहान स्वरूपात झाली. पुढे कृष्ण पहिला यांनी विस्तारित केले. काही अभ्यासकांच्या मते नंतरच्या काळात इतर राजांनी यात भर घातली. काही ताम्रपटांमध्ये कृष्णराजाने कैलासनाथ शिव मंदिर बांधल्याचा उल्लेख आढळतो. कैलास लेणी हे केवळ धार्मिक मंदिर नसून प्राचीन भारतीय शिल्पकलेचा, अभियांत्रिकी कौशल्याचा आणि कल्पकतेचा अद्भुत नमुना आहे. म्हणूनच जगभरातून पर्यटक येथे भेट देतात. कैलास मंदिरात शिव पार्वती, रामायण महाभारत कथांचे प्रसंग, हत्तीची शिल्पे, नंदी मंडप आणि सुंदर कोरीवकाम पाहायला मिळते. हे मंदिर बांधलेले नसून डोंगरातील खडक कापून तयार केले आहे. त्यामुळे कैलास मंदिराला जगातील अद्वितीय शैलकलेच्या वास्तूंमध्ये स्थान मिळते. हे मंदिर 8व्या शतकात बांधले गेले. राष्ट्रकूट वंशाचा राजा प्रथम कृष्ण याच्या काळात याचे मुख्य बांधकाम झाले असे मानले जाते. मंदिराची रचना हिमालयातील भगवान शिवाचे निवासस्थान असलेले कैलास पार्वतीसारखी दिसणाऱ्या डिझाईनवर आधारित असल्याने याला कैलास मंदिर म्हटले जाते. रावणानुग्रह शिल्प. रावणाने कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न केला आणि शिवाने आपल्या पायाच्या अंगठ्याने तो स्थिर केला. हे दर्शनारे अत्यंत भव्य आणि जिवंत शिल्प येथे पाहायला मिळते. हत्तींचे नक्षीकाम. मंदिराचा पाया भव्य आणि महाकाय हत्तीच्या शिल्पावर पेललेला आहे. यामुळे अख्खे मंदिर हत्तींच्या पाठीवर उभे असल्याचा आभास होतो. रामायण व महाभारत कथा. मंदिराच्या भिंतीवर रामायण आणि महाभारताचे विविध प्रसंगाचे उत्कृष्ट कोरीवकाम आढळते. गोपुरम आणि ध्वजस्तंभ. मंदिराच्या प्रवेशद्वारावर विशाल गोपुरम आणि प्रांगणात 2 भव्य ध्वजस्तंभ आहेत. कैलास मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नसून प्राचीन भारतीय अभियंते, इंजिनियर्स आणि कारागिरांच्या कल्पकतेचा व कष्टाचे एक महाकाव्य आहे. हे मंदिर आधी कळस मग पाया या तत्वावर म्हणजेच वरून खाली या उभ्या उत्खनन पद्धतीने टॉप टू बॉटम कोरले गेले आहे. हे मंदिर कोरीवकाम करण्यासाठी कुठल्याही जोडकामाचा वापर न करता फक्त हातोडी आणि छन्नीच्या साह्याने एकाच अखंड डोंगरातून कोरले गेलेले आहे. हे मंदिर तयार करण्यासाठी सुमारे 2 लाख टन वजनाचा काळा पाषाण डोंगराचा भाग बाहेर काढण्यात आला होता. मंदिराच्या बाहेर आणि आत हिंदू पौराणिक कथा, रामायण, महाभारत आणि विविध देवी देवतांची देखणी शिल्पे कोरलेली आहेत. नंदी मंडप. मुख्य गर्भगृहाच्या समोर एक सुंदर नंदी मंडप असून दोन्ही बाजूंनी भव्य दगडी हत्ती आणि खांब कोरलेले आहेत. असे हे सुंदर मंदिर आणि लेणी, कैलास लेणी यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील अनेक देवी देवतांचे, तसेच जुने नक्षीकाम, कोरीवकाम आणि अत्यंत भव्य दिव्य असं हे मंदिर आहे. आणि संपूर्ण जगामध्ये असं एकमेव आणि अद्वितीय हे मंदिर आणि लेणी आहे. क्रमांक 16 आहे. याला कैलास लेणी आपण असं म्हणतो. बघा, या ठिकाणी गणपतीची मूर्ती आहे. या ठिकाणी तुम्हाला विविध मूर्त्या या थोड्या भंगलेल्या दिसतील, कारण या ठिकाणी पुरातन खात्याने आता या ठिकाणी देखरेख आणि सुरक्षिततेची काळजी घेण्याचा निर्धार केला आहे.
अत्यंत रेखीव मेहनतीने आणि कष्टाने तयार केलेल्या ह्या सर्व लेण्या अत्यंत बघण्यासारख्या आहेत. तुम्हाला आवडतील, तुम्हाला कायम ओढतील, तुमच्या मनामध्ये घर करतील अशी ही लेणी. तुम्ही नक्की या ठिकाणी एकदा या. छत्रपती संभाजीनगर वेरूळ या ठिकाणी 12वे ज्योतिर्लिंग हे घृष्णेश्वर आहे आणि घृष्णेश्वरच्या जवळच या लेण्या आहेत. त्याला कैलास लेणी म्हणून सुद्धा आपण ओळखतो. पावसाळ्यात जर का तुम्ही या लेणीला भेट दिली तर तुमचा आनंद द्विगुणित होईल, काही पटीने तुमचा आनंद वाढेल. नाउ दिस इज द बेस्ट प्लेस टू विजिट इन रेनी सीझन. when you will come here you will realize the spiritual strength, power, satisfaction and happiness. Your happiness will amplify, multiply when you reach here. In rainy season particularly, it gives you immense pleasure. When you visit this place you will realize, you will come to know how ancient people, engineers are expert in this designing and architecture. Architecture is completely different. You will love this kind of things. When you come here you will enjoy everything, the place, the environment, the spiritual power, the happiness, everything is here. श्रद्धा, भक्ति और विश्वास, इसके साथ जब तुम कैलाश लेने में आओगे आपको अद्भुत ऐसी शक्ति महसूस होगी, आपको आनंद मिलेगा, आपको ये महसूस होगा कि पुराने लोग कितने काबिल थे, बिना किसी मॉडर्न टूल्स के, टेक्नोलॉजी के कितनी सही और सटीक यहाँ पर ये लेणी बनाई गई है. अत्यंत सुंदर, सुबक, आकर्षक असं हे लेणं ज्यावेळेस बनवण्यात आलं त्या काळामध्ये कुठलीही टेक्नॉलॉजी नव्हती, टूल्स नव्हते, मेजरमेंट्स नव्हते. आज आपल्याकडे कॉम्प्युटर आहे, कॅल्क्युलेटर आहे, टेक्नॉलॉजीचं भरमसाठ टूल्स उपलब्ध आहेत, पण तरीसुद्धा आपण अशा प्रकारची लेणी बनवू शकत नाही. अत्यंत आकर्षक मेहनतीने बनवलेले हे कैलास लेणं नेहमीच पर्यटकांनी, भक्तांनी, भाविकांनी गजबजलेलं असतं. या ठिकाणी नेहमीच भक्तांची रेलचेल असते. इथे भक्त फक्त दर्शनासाठी येत नाहीत, आध्यात्मिक पावर, ऊर्जा, आनंद आणि समाधान हे सुद्धा या ठिकाणी त्यांना मिळते. आणि इथेल कोरीवकाम बघून नक्कीच सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसतो आणि चक्क होऊन जातात, थक्क होऊन जातात की काय प्रकारचं या ठिकाणी हे आर्किटेक्चर आहे. संपूर्ण भारतातच नाही तर संपूर्ण जगभरातून या ठिकाणी लोक येतात. त्याचं प्रांगण बघा, त्या ठिकाणी किती व्यवस्थित आर्किटेक्चर त्या ठिकाणी केलं आहे. वरती भिंती बघा, दगडाचं काम, हे स्तंभ आहेत, स्तंभावर सुद्धा रेखीव काम केलेलं आहे. त्याचं मॅथमॅटिक्स, गणित लक्षात घ्या, कसं बरोबर सोडवल, योग्य अचूक अंतर सोडलेलं आहे. जॉमेट्री, भूमिती, गणित, अल्जेब्रा, जॉमेट्री, आर्किटेक्चर, इंजिनिअरिंग या सर्वांचं मिश्रण या ठिकाणी तुम्हाला, त्या काळी लोक किती प्रगतिशील होते आणि किती त्यांचं गणित पक्क होतं, किती त्यांचं मॅथमॅटिक्स पक्क होतं. सर्व गोष्टींचा त्यांनी किती दूरगामी विचार करून ठेवला होता. आज इतक्या वर्षानंतर सुद्धा हे डौलाने आणि अभिमानाने उभे आहे. आपण फक्त बघायला येतो, पण तुम्ही ज्यावेळेस इथे या ठिकाणी याल अत्यंत बारकाईने प्रत्येक गोष्ट निरखून बघा. त्यांची केलेल्या मेहनतीला नक्कीच एक सॅल्यूट तुम्हाला द्यावं वाटेल. त्यांची मेहनत, त्यांनी केलेलं काम संस्मरणीय आहे, अभिमानास्पद आहे, गौरवास्पद आहे, प्रेरणा देणार आहे. आपण सर्व नवीन पिढी या ठिकाणी या कैलास लेण्यापासून नक्कीच आपल्याला प्रेरणा मिळते, ऊर्जा मिळते. या ठिकाणी तुम्ही बघत असताल विविध वयोगटातील भक्त, भाविक, पर्यटक हे या लेण्याला, कैलास लेण्याला भेट देत आहेत. आणि ज्यावेळेस ते या लेण्याला भेट देत आहेत
त्यावेळेस फोटो काढण्याचा, व्हिडिओ बनवण्याचा, रील बनवण्याचा त्यांचा मोह त्यांना आवरता येत नाही आहे. आणि प्रत्येकजण त्या ठिकाणी स्वतःचा, मूर्तीचा, कोरीव कामाचा, लेण्यांचा, विविध गोष्टींचा फोटो काढून तो संस्मरणात कसं ठेवता येईल त्याचा या ठिकाणी प्रत्येक पर्यटक आणि भाविक विचार करतो आणि ते त्या पद्धतीने करत आहेत. सुंदर असं हे कैलास लेणं सगळ्यांना आवडेल. तिथल्या मूर्त्या तुम्ही बघा, हा हत्ती आहे. हे या ठिकाणी कैलास लेण्यापासून लागूनच दुसरं एक लेणी आहे, ती सुद्धा शिवाला समर्पित आहे, महादेवाला समर्पित आहे. श्रावण महिना चालू आहे. श्रावण महिन्यामध्ये आपण सगळेच जण देवादिदेव महादेव शिव यांना स्मरतो, यांची पूजा करतो. त्यांना भक्तिभावाने आपण अभिषेक करतो. शिव म्हणजेच देवादिदेव, देवांचेही देव आहेत. समाजामध्ये ज्या ज्या गोष्टी त्याज्य आहेत, वर्ज्य आहेत, त्या सर्व गोष्टी भगवान शिवांनी आपल्या जवळ केले. भूत असो, प्रेत असो, सर्प असो, कुठल्याही गोष्टी ज्या आहेत, ज्या समाजामध्ये अमान्य आहेत, वर्जित आहेत, त्या सर्व गोष्टी शिवांनी आपल्या जवळ केल्या आहेत. नीलकंठ आहेत, त्यांनी विष आपल्या कंठामध्ये धारण केलं आहे. संपूर्ण समाजाच्या रक्षणासाठी, जगाच्या कल्याणासाठी महादेवांनी हे जे विष आहे ते आपल्या कंठामध्ये धारण केले आहे, म्हणून आपण त्यांना नीलकंठ म्हणून सुद्धा ओळखतो. नीलकंठ हे त्यांचं एक नाव आहे. जरी ते नाश करत असले तरी ते नाथ आहेत. जरी ते भयंकर असले तरी ते सत्यम शिवम सुंदरम आहेत. सत्य आहे, शिव आहे, सुंदर आहेत. सत्यम शिवम सुंदरम. एकीकडे तुम्हाला बघायला मिळतील की महादेव, देवादिदेव शंकर हे ज्यावेळेस त्यांच्या विवाहासाठी जातात त्यावेळेस ते स्मशानभूमीत थांबतात. तिथली राख आपल्या अंगाला लपेटतात, तेच त्यांचं भूषण आहे. ज्यावेळेस त्यांची वरात हिमालयाला पोचते त्यावेळेस सर्वजण बघून आश्चर्यचकित होतात की दुले राजा ऐसे कसे है, वर असा कसा आहे. कारण सुरुवातीला त्यांना दर्शन होते ते विष्णूंचे. विष्णू अत्यंत सुंदर, नारायण भगवान, आपले प्रिय लाडके विष्णू. त्याच्यानंतर ब्रह्मा येतात. ब्रह्मासुद्धा दिसायला अत्यंत सुंदर. त्याच्यानंतर इंद्रदेव येतात. अशा पद्धतीने वारातीमध्ये एकानंतर एक देव येतात आणि सगळे भक्तजन आनंदून जातात. आणि ज्या वधू आहे त्यांच्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांच्यात जर का वराच्या म्हणजे दुल्हे के अगर फ्रेंड्स, मित्र इतके सुंदर आहेत तर जे वर आहे, जे दुल्हा आहे वो कितना सुंदर होगा, अशा भावना त्यांच्या निर्माण होतात. आणि त्या आणखीन आतुरतेने वाट बघतात की कधी एकदा दुल्ह्याचं, वराचं आपण या ठिकाणी मुखदर्शन करतो. सगळ्यांची उत्कंठा वाढलेली असते. पण ज्यावेळेस हे येतात त्यावेळेस अत्यंत अनोखी आणि विलक्षण अशी त्यांची ती वरात बघून त्यांच्या पार्वतीच्या, सतीच्या मैत्रिणी ज्या आहेत त्या अर्ध्या तर बेशुद्धच पडतात. कारण त्याच्यामध्ये समोर भूत आहेत, प्रेत आहेत, कोणाचं डोकं नाही आहे, कोणाचे 4-4 पाय आहेत, सर्प आहेत, 4-4 त्यांना जी माळा आहे ती सर्पांची माळा आहे. भगवंतांनी असं काही या ठिकाणी हे केलं आहे सौंदर्यकरण की स्मशानातली जी आहे राख त्यांनी लपेटून घेतलेली आहे. सोबत भूतगण आहेत, नंदी आहे, असे विविध जे समाजातल्या त्याज्य वर्ज्य गोष्टी आहेत त्या सर्वांना या ठिकाणी महादेवाच्या या वरातीमध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे. आणि ती अत्यंत सुंदर अशी वरात ज्यावेळेस हिमालयाला सतीच्या लग्नासाठी त्या ठिकाणी पोहोचते त्यावेळेस एक वेगळंच चित्र निर्माण होतं, चित्र बघायला मिळतं. परंतु ते देवादिदेव आहेत, ते सर्व गोष्टी त्यांना माहिती आहे. त्यांचे आराध्य श्रीराम आहेत, त्यांचे आराध्य श्रीराम आहेत. आणि त्यांचं जे स्थान आहे ते कैलास आहे. कैलास पर्वतावर ते सतत ध्यानात असतात, ध्यानमग्न असतात.
आणि सृष्टीच्या कल्याणासाठी जेव्हा जेव्हा जे जे शक्य होईल ते नेहमी ते करतात. त्यांचा पुढाकार असतो. श्रावणामध्ये आपण सर्व विशेष करून महादेवाचं, शिवाचं स्मरण करतो, पूजा करतो, भक्ती करतो, त्यांना आठवतो. श्रावण हा संपूर्णपणे महादेवाला समर्पित आहे. महादेव आपले लाडके देव आहेत, देवादी देव आहेत. त्यांना भोलेनाथ म्हणतात, त्यांना निळकंठ म्हणतात. त्यांच्यासाठी सत्यम शिवम सुंदरम सुद्धा आहेत. ते सीताला मातासारखं मानतात. तुम्हाला कुठलीही, त्यांना प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला कुठलीही गोष्ट लागत नाही. त्यांना साधं बेलपत्र घेऊन जा तरी ते खुश होतात. त्यांना कुठल्याही प्रकारचे आभूषण नको आहे, त्यांना कुठल्याही प्रकारची सजावट नको आहे. अत्यंत साधे, भोळे आणि लगेच प्रसन्न होतील असे हे आपले लाडके, प्रिय, सगळ्यांना सामावून घेणारे महादेव आहेत. असं म्हणतात, एक लोटा जल सब समस्या हल. तुम्ही एक लोटाभर जल जरी महादेवाला अर्पित केलं तरी ते प्रसन्न होतात. बेल चढाए, फूल चढाए, पाणी चढाए, दूध अर्पण करा, पाणी अर्पण करा, बेल अर्पण करा, महादेव प्रसन्न होतील. महादेव प्रसन्न झाले तर सर्व ईश्वरीय शक्ती तुमच्यासोबत आहे असं समजून चाला. तुमचे सर्व संकट दूर होतील. श्रावणामध्ये हा सुंदर योग तुम्हाला कैलाश पर्वत, कैलास लेणं पाहायला जरी मिळालं तर कैलाश पर्वताची थोडीशी कल्पना, आयडिया तुम्हाला या ठिकाणी मिळू शकते. कैलाश पर्वतावर जाणे, चढणे कुणालाही शक्य नाही, परंतु कैलास लेणी सगळेजण बघू शकतात. कसं निवासस्थान असेल महादेवाचं, शिवाचं, कसे ते राहत असतील, त्याचं तुम्हाला थोडीशी आयडिया, थोडीशी कल्पना या ठिकाणी मिळेल. महादेव देवादी देव आहेत. हर हर महादेव, पार्वतीपते हर हर महादेव. कंकर कंकर में शंकर है नर्मदा के, असं म्हणतात. नर्मदाचा तुम्ही कुठलाही दगड उचला त्यात तुम्हाला महादेव मिळेल. कंकर कंकर में भगवान है, वो है शंकर है. नर्मदेचं जो दगड आहे, विशेष करून आपण महादेवाचं जे पिंड आहे ते करण्यासाठी जनरली वापरतो आणि त्याला आपण त्याचं पिंड आपण तयार करतो. नर्मदेला तुम्हाला माहिती आहे, नर्मदा म्हणजेच ओंकारेश्वर आहे, महादेवाच्या ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. तिथूनच तुम्हाला महाकालेश्वर सुद्धा आहे उज्जैनला. आपण या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमधील वेरूळ येथील हे कैलास लेणी नंबर 16 आहे, जे शिवाला समर्पित आहे. त्या ठिकाणी महादेवाच्या, शिवाच्या फक्त एकच नाही तर अनेक पिंडी या ठिकाणी आजूबाजूच्या लेण्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील. ज्यावेळेस तुम्ही कैलास लेण्यामध्ये जाल तर अत्यंत मोठी अशी एक मोठी पिंड आहे त्या ठिकाणी. त्याचं दर्शन तुम्हाला नक्कीच आनंद देईल, उत्साह देईल, ऊर्जा देईल, प्रेरणा देईल, समाधान देईल, विश्वास देईल, शक्ती देईल आणि तुम्हाला पुढील वाटचाल करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला शांतीसुद्धा मिळेल. जेव्हा तुमचं मन शांत असेल त्याच वेळेस तुम्ही उत्कृष्ट काम करू शकतात. शांती आणि समाधानासाठी आपण प्रत्येक जण नेहमी कुठल्या ना कुठल्या धार्मिक कार्यामध्ये सहभाग नोंदवतो, मंदिरांमध्ये जातो, वारंवार यात्रेला जातो. यात्रा करण्यामागे मुख्य हेतू हाच आहे की शांतता, समाधान. जिथे शांतता आहे तिथेच भगवंत आहे, जिथे समाधान आहे तिथेच भगवंत आहे, तिथेच नवीन कोणत्या गोष्टीची निर्मिती होऊ शकते. शांतता आणि समाधान ह्या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तिथे शक्ती आहे, जिथे शिव आहे तिथे शक्ती आहे, हे तुम्हाला माहिती आहे. पार्वती म्हणजे सती आहे. पार्वती ही हिमालय पुत्री आहे. शिवाचं पुन्हा ज्यावेळेस लग्न होतं त्यावेळेस पहिले सती रूपामध्ये सती ही भगवंताला पूजते, स्मरते, वर म्हणून निवडते. परंतु ज्यावेळेस देवातिदेव महादेव नाराज होतात, कारण त्यांचे आराध्य आहेत श्रीराम, आणि त्यांची चुकून परीक्षा घेण्याचा प्रयत्न सती करते आणि ती गोष्ट ज्यावेळेस महादेवांना कळते त्यावेळेस ते अत्यंत नाराज होतात, कष्टी होतात, दुःखी होतात. ते म्हणतात की आता तू माता समान झाली आहे,
त्याच वेळेस ते सतीला त्यागतात आणि ध्यान मुद्रेमध्ये चालल्या जातात. अशी ही अत्यंत सुंदर कथा तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल. महत्त्वाचं असं आहे की महादेव देवाधिदेव जरी असले तरी ते नेहमी आराधना करतात. ते आहेत नारायण, श्रीराम, आपले लाडके विष्णू. विष्णू म्हणजेच नारायण म्हणजेच राम, त्यांची ते सतत आराधना करत असतात. असं हे आपलं हे कैलास लेणं. तुम्ही नक्की या ठिकाणी एकदा या, भेट द्या, तुम्हाला आनंद आणि उत्साह मिळेल. हर हर महादेव, हर हर महादेव. पार्वतीपते हर हर महादेव.